आमदार मोनिकाताई राजळे, तुम्ही काय पण सांगा, भाऊ म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुम्ही सरकारमध्ये सामील होण्यासाठी आणि तुमच्या मंत्रिपदासाठी माझ्या दालनात मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवू, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांनी दिली. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे हॅट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोनही तालुक्याच्या वतीने नामदार शिंदे यांची विधान परिषदेची सभापती म्हणून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली. त्यानिमित्ताने जाहीर सत्कार समारंभ पाथर्डी येथे आप्पासाहेब राजळे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. नामदार शिंदे म्हणाले की मी 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलो. विखे पाटील भाजपात आल्यावर 2 वेळा निवडून आले. पण मोनिकाताई, तुम्ही तर हॅट्रिक साधत 3 वेळा निवडून आल्या. त्या सिनियर आहेत पण मंत्री झाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करू नका. घाबरू नका. श्रद्धा आणि सबुरीचं फळ मोठं मिळतं. मला नाही मिळालं का? तुम्ही मंत्री नक्की व्हाल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा राम शिंदे पाथर्डी शेवगावचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगताच उपस्थित मतदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रारंभी प्रास्ताविकात आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडत दोन्ही तालुक्यातील ऊसतोड कामगार आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी MIDC आणायला पाहिजे, असं दोन्ही मंत्र्यांना निक्षून सांगितले. जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर थेट बाळासाहेब थोरातावर निशाणा साधत ते आत्ता कायमस्वरूपी भावी मुख्यमंत्रीच राहतील, अशी नावं न घेता टीका टिप्पणी केली. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आप्पासाहेब राजळे यांचे मेहुणे आहेत. थोरात विखे यांचा संघर्ष उभा महाराष्ट्र पाहत आहे. नामदार विखे पाटील थोरातावर टीका करण्याची एकही नामी संधी सोडत नाहीत. नामदार विखेंनी कालचा अर्थसंकल्प किती लोकांनी पाहिला, असे विचारले असता उपस्थित पुढाऱ्यांनी खाली मान घालत उत्तर देण्याचं टाळलं. नामदार विखेंनी सांगितले की मागणी न करता लाडक्या बहिणीसह प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. प्रत्येक समाजातील घटकांना जपण्यासाठी या महायुती सरकारची जबाबदारी आहे. कुकळीचं पाणी नेलं, जायकवाडीचं पाणी गेलं, अशी विरोधी महाविकास आघाडीच्या लोकांनी फक्त आता भांडणं लावायचीच कामं सुरू केली आहेत, असाही आरोप त्यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील DY 4 क्रमांक 2 साठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. या जाहीर सत्कार समारंभासाठी लोळेगावचे बिरोबा भक्त बाबाजी बनसोडे भगत यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या वतीने नामदार रामजी शिंदे साहेब यांचा काठीनं घोंगडी देऊन सत्कार केला. पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे यांना नाशिकमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यासाठी अभयराव आव्हाड, दिलीप भालसिंग, नंदकुमार शेळके, अशोक चोरमले, बंडू बोरुळे, रणजित बेळगे, संदीप पठाळे, ज्योती शर्मा, आशाताई गरळ, अंकुश गर्जे, रवींद्र वायकर, अशोक आहुजा, ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ, काशीनाथ पाटील लवांडे, आशुतोष शहाणे, अशोक गायकवाड, बापूसाहेब धनवडे, राहुल राजळे, JB वांढेकर, कचरू चौथे यांच्यासह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पाथर्डी शहरातील मुख्य रस्त्यावरून दोन्ही मंत्र्यांची वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढून JCBच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत पुष्पवृष्टी केली. शेवटी आमदार राजळे यांच्या निवासस्थानी प्रीतिभोजनानंतर मंत्र्यांनी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण केले. पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.